श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 9वा यत्नशी कवण नाम। श्रीराम समर्थ। दुर्बल नाचारी ओडगस्त आळसी खादाड ऋणगस्त मूर्खपण्या अवघेय व्यस्त कान्हींच नाहीय। एखादा माणूस दुर्बळ निराश्रित ओढगस्तीने जगणारा आळशी खादाड कर्जबाजारी मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो। खाया नाहीय जेवाया नाहीय लेया नाहीय नेसाया नाहीय अंथराया नाहीय पांघराया नाहीय कोंपट नाहीय अभागी। ज्याला धड खायला नाही जेवायला नाही काही लिहायला नाही नेसायला नाही अंथरायला नाही पांघरायला नाही राहायला खोपट नाही असा अभागी असतो। सोयरे नाहीय धायरे नाहीय इष्ट नाहीय मित्र नाहीय पाहता कोठ्या ओळखी नाहीय आश्रयन्वीण परदेसी। त्याला सगळे नाहीत सोयरे धायरे नाहीत इष्टमित्र नाही त्याची कुणाशी ओळख नाही असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाणा झालेला असतो। तेण्या कैसेय कराव्य काय जीवेंसिय धराव्य वाचाव्य किय मराव्य कोण्या प्रकारे त्याने काय करावे कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे करावे तरी काय ऐसेय कोणीएकेय पुसिल्य कोणीएकेय उत्तर दिधल्य श्रोतीय सावध ऐकिल्य पाहिजे आता असे कोणी एकाने विचारले त्याला जे उत्तर दिले गेले ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे। लहान थोर काम कान्ह्य केल्यावेगळे होत नाहीय करंट्या सावध पाह्य सदैव होसी। लहान मोठे कुठलेही काम असो ते केल्याखेरीज होत नाही। करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल। अंतर्य नाहीय सावधानता येत ठाकेना पुरता सुखसंतोषाची वार्ता तेथे अकेची। जेथे अंतरी सावधानता नसते पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही तेथे सुख संतोष कसे प्राप्त होणार। म्हणून आळस सोडावा येत्न साक्षेपेय जोडावा दुश्चितपणाचा मोडावा थारा बळेय। म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा मनातील दुश्चित्तपणाचा भाव प्रयत्नपूर्वक मोडावा। प्रातःकाळी उठता जाव्य प्रातःस्मरामी कराव्य नित्य नेमय स्मराव्य पाठांतर नित्य प्रातःकाळी उठावे प्रातःस्मरामी म्हणून भगवंताचे स्मरण करावे नित्य नेमाने पाठांतर करावे मागील उजळणी पुढे अपाठ नेम धरावा निकट बाष्कळपणाची वटवट करूनच नये। पूर्वी पाठ केले त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम निग्रहाने पाळावा। उगीच बाष्कळपणाची वटवट करूच नये। दिशेकडे दुरी जाव्य सुचिस्मंत होऊन याव्य येता कान्ह्य तरी आणाव्य रितेय खोटेय शौचासाठी दूर कोठेतरी जावे निर्मळ होऊन यावे येताना काही ना काही आणावे। रिकाम्या हाताने येणे योग्य नाही। धूतवस्त्रे घालाविय पिळून करावेय चरणक्षाळन देवदर्शन देवार्चन येथा सांग। आपण धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथासांग करावे। कान्ह्य फळाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोक आपला परावा म्हणत जावा। काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा। आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी। सुंदर अक्षर लिहाव्य स्पष्ट नेमस्त वाचाव्य विवरविवरव जाणाव्य अर्थांतर सुंदर अक्षर लिहावे स्पष्ट बरोबर वाचावे अर्थांचे वारंवार विवरण करून तो नीट जाणून घ्यावा। नेमस्त नेटकेय पुसाव्य विशद करून सांगाव्य प्रत्ययन्वीण बोलाव्य त्यांची पाप। कुणाला काही विचारावयाचे असेल तर नीट नेमके विचारावे कुणाला काही सांगायचे असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे। अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप होय। सावधानता असावी नीतिमर्याद राखावी जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी। वागण्यात सावधानता असावी नीतिमर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारेच कार्यसिद्धी करावी। आलियाचे असमाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसन्न पाहून वर्तत जावे आल्या गेल्याचे समाधान करावे नित्य हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसन्न पाहून यथायोग्य आचरण करावे। टाळ धाटी मुद्रा शुद्ध अर्थप्रमेय अन्वय शुद्ध गद्यपद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे गाण्या वाजवण्य नाचण्य हस्तन्यास दाखवण्य सभारंजकीय वचन्य आडकथा छंदबंद बहुतांचे समाधान राखाव्य बहुतांस मानेल ते बोलाव्य विलग पडव नेदाव्य कथेमध्ये ताल धाटी शुद्ध मुद्रा अर्थप्रमेय शुद्ध अन्वय गद्य पद्य उत्तम दृष्टांत अन्वय गाणे वाजविणे नाचणे हाताने हावभाव करणे सभेस रंजक वाटतील अशी वचने सांगणे आडकथा छंद बंध इत्यादी सर्वांचा समयोचित उपयोग हरिकथेत करावा। अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असेच बोलावे। कथेमध्ये विसंगती येऊ देऊ नये लोकांस वदंत वाजी आणू नये
लोकांचे उकलाव्या हृदय, तरी मग स्वभाव्या होय, नामघोष, लोकांना फार जिकिरी सांडू नये, लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल, असे बोलावे, म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रेय. भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, नाना प्रकाराची साधने याचे असे विवरण करावे की श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भवरोग नष्ट व्हावा. जैसे बोलण्य बोलाव्य, तैसेंची चालण्य चालाव्य, मग महंतलीळा स्वभाव्य, अंगीय बाणे. आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे, म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी बाणते. युक्तिवीण साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग, उभा ठेला. महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावव नये व्यथा, हृदय चिंतावे समर्थ, रघुनाथजीसी. म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये, लोकांना दुःख होईल असे कधी करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. उदासवृत्तीस मानवे जन, विशेष कथानिरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अनासक्त वृत्ती लोकांना मानवते. कथानिरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. सांग महांती संगीत गाण्य, तेथे वैभवास काय उण्य, नभामाजी तारांगण्य. तैसे लोक, जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे. आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडतात. आकलबंद नाही जेथे, अवघेंची विष्कळीत तेथे, येक्या आकलेवीण तेय. काय आहे, जेथे अक्कलहुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळीत होऊन जाते. एका अक्कलहुशारीशिवाय काय आहे, घालून अकलेचा पवाड, व्हाव्या ब्रह्मांडाहून जाद, तेथे कैच्या आणले द्वाड, करणपण. म्हणून अक्कलहुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे, मग तेथे द्वाड अभागी पण कसे राहील. येथे आशंका फिटली, बुद्धी येत्नीम प्रवेशली, कान्हीने एक आशा वाढली, अंतःकरणी. येथे श्रोत्यांची शंका फिटली, बुद्धीला प्रयत्नाचे महत्त्व कळले आणि म्हणून अंतःकरणात आशा वाढली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, यत्नशिकवणनाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.